पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मुन्नू, मेणबत्ती लावायला ना मी वरडायला काय झालं? उगा वरडू नको हा. आई ग राधाक्का, ये राधाक्का. कविता, राधाक्का अगं मी आले. घाबरू नको, मी आले. राधाक्का घाबरू नको बाळा, मी आहे इकडं. अजून 15 दिवस बाकी असताना कवितेला एवढा त्रास का व्हायलाय? अरे अरे असा त्रास होतोय, कधी कधी फसवा त्रास असतोय तो. म्हणजे फॉल्स अलार्म म्हणतात तो का? अरे तिला काय म्हणतात मला नाही माहित, पण तू घाबरू नको, मी आहे ना. तू जरा उठ बरं, मला बघू दे आधी तिला. घाबरू नको बाळा, मी आले ना. आता होईल सगळं नीट. जरा थांब, जरा थांब. अस्मे अस्मे अगं तिकडनं साखर पकड जरा. कविता अशा अवस्थेत असताना नंतर ते कोल्हापूरला कशाला गेलेत? अगं तिथं भाषणांचा करूता. ऐक कवे, राधा काय काळजी करू नकोस तू. विजय, अरे या फसव्या कळा नाही, तिला प्रसूतीच्या कळ्या यायला लागले. मी एक काम करतो, थांब, मी थांब. मित्राला फोन करतो, म्हणजे त्याच्या कारमधनं आपण तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. आपल्याकडे एवढा येळ नाही. काय करायचं? काय करायचं? हे बघ, माझा देवावर विश्वास आहे, आणि आता तुला थोडा माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल. आता आता कविता हितच बाळाला जन्म देईल. वय आणि अस्मे, तू आज जा आणि पटकन पाणी तापत ठेव. सहन नाही होते राधाक्का. बिजू, तू बाहेर जा जरा. होय. आई ग कविता, काळजी करू नको, समजा चांगलं होईल. राधा काय, मी बाहेर थांबतो. झालं बाळा, झालं. होईल ना, जरा धीर धर. झालं बाळा, तू जेवढं वरडशील ना तेवढं तुला जास्त त्रास होईल. तू तू वरडू नको, तू श्वास घे, मोठ्याने श्वास घे. मी हाय इकडं, घाबरू नको. अरे देवा, अगं मी हाय, नको घाबरू, सगळं व्यवस्थित होणार. थांब, मी आल्या. मुन्नू, उगा वरडू नको म्हणली ना. आगाऊपणा बंद करा. आगाऊपणा काय त्यात? थांब, आरसाच घेऊन येते. इकडे बघ. तायडे, तूच आहेस. बघ, आधीच लाईट गेल्या, त्यात घरात आपण दोघीच आहे. बघ, तुम्हाला अजून घाबरवू नको. स्वतःला बघून घाबरायलास आणि मला घाबरवू नको म्हणून म्हणतेस वय? थांब तू. आई आल्यावर ना आईला नावच सांगणार आहे तुझं. नाही नको सॉरी. दीदी कुठे गेल्या? आणि आणलंय. कविता, कविता जरा कळ कर. श्वास घे बरं, श्वास घे. सावकाश. तायडे, आता मला बी लय भीती वाटायला. दीदीला जायची काय गरज होती? अगं आईला मदतीला म्हणून गेल्या, उगाच गेल्या वय. आपण बी जायला पाहिजे होतं. इथे बसून घाबरण्यापेक्षा तिथे गेलो असतो ते चाललं असतं. वय विजय, हे बघ, तू घाबरू नको. आई कविता लहान बाळाला काय बी होऊ देणार नाही, विश्वास ठेव. अगं कविता, थोडी कळ सोस बाळा. अगं जरा जोर लाव, आता होणारच आहे. कविता, श्वास घे बरं. आय
कवे कशी आहेस तू? आपल्याला बाळ झालं? राधा का? भय अरे पोरीनं जन्माला येताच घर उजळून टाकलंय बघ. अरे पहिली बेटी धनाची पेटी. अभिनंदन कविता. अरे विजू तुला पोरगी झालीये. मिठाई वाटायला घे. काय रा? आईला मुलगाच पाहिजे होता. पोरगा पाहिजे होता म्हणजे? एक वारच नाही देऊ शकली वंशाला तू. 3-3 पोरेस दिल्यास. यापेक्षा वांज राहिली असती तर बरं झालं असतं. तू पोरगा देऊ शकली नाहीस म्हणून मी दुसरं लग्न केलं. अभिनंदन नंदाताई. तुम्ही आजी झाल्या. हे बघा घरात लक्ष्मी आल्या. आमच्या घराला वारस देता आला नाही या बयेला. तू आत्ताच्या आता तुझ्या बापाच्या घरी जायला निघायचा. अगं मला एक नातू पाहिजे होता ग. पण मला आता तुझं आणि तुझ्या या पोरीचं थोबाड सुद्धा बघायची इच्छा नाहीये. नंदाताई तोंड का बघायचं नाही? अहो समाजात स्त्रियांच्या हक्कासाठी लढताय तुम्ही. पोरीना समाजात मान मिळायला पाहिजे असं म्हणताय आणि मग घरात नात आल्या तिचा धुसवास का करायला? नाही तुमचे विचार नाही बदलू शकत मी, पण तरी बी सांगत्या. मुलगीच घर जोडून ठेवत्या, जीव लावत्या, माया करत्या. आणि तीच पोरगी पोटी होऊन सासरी गेल्यावर वंशवैल वाढवत्या. आता ही अशी मुलगी तुम्हासनी नको झाल्या. दुर्दैवच आहे म्हणायचं. कविता अगं नंदाताईंनी तुला माहेरी जायला सांगितल्या ना, मग तू चल आमच्या घरी. अगं ते माहेरच आहे तुझं. अगं मला 3 पोरी आहेत. तू आणि तुझी लेक जड नाही ग मला. तू चल. या सगळ्यात बोलावं का नाही मला माहित नाही, पण मला एक दाखवायचंय. विजय
तुझी आई समाजात काय म्हणते ते बघ जरा. आपल्या कित्येक गावांमध्ये घरांमध्ये छुप्या पद्धतीनं स्त्री भ्रूण हत्या होतीये. सांगा का आजची स्त्री पुरुषापेक्षा कमी आहे का हो? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करते, नाव कमावतीये. मुलगाच पाहिजे हा सोच आता चालणार नाही आणि आपण चालू द्यायचा नाही. या जगात येणाऱ्या मुलींचं स्वागत हे व्हायलाच पाहिजे. नंदाताई, हे भाषण फक्त टाळ्यांसाठीच आहे का? बोलणं सोपं असतंय हो. बाजारात जे चालते ते विकायची फॅशनच आहे म्हणल्यावर तुम्ही तरी काय करणार? पण तुम्ही जे बोलता ना ते एकदा तरी नीट ऐकलं असतं तर बरं झालं असतं. स्वतः एक स्त्री असून एका स्त्रीच्या जन्मावर नाक मुरडण्यासाठी उलट्या काळजातच असायला पाहिजे नाही का? विजय, हे पुष्पगुच्छ, ही शाल, याची खरी मानकरी तुझी आई नाही. माझी आई असाय पाहिजे. माझ्या आईला टाळ्यांसाठी वाक्य म्हणता येत नाही, पण माझी आई जसं जगते ना ते बघून प्रत्येक जण तिच्यासाठी टाळ्या वाजवल एवढं नक्की. कारण ती फक्त बोलत नाही, करून दाखवते. आसमे, बाळ कविताला घेऊन चल. ये हळू. राधा का इकडे जात बा. आज माझ्या बाळाला ना करून लई मोठी चूक केली असती मी. सॉरी. सॉरी बाळा, मला माफ कर. बाबा चुकला तुझा. पण मला मुलगी पाहिजे. आई, आई मला माहिती आहे तुला नात नकोय. आम्ही तुला नातू देऊ शकलो नाही त्याच्याबद्दल सॉरी. आम्ही हे घर सोडून दुसरी जागा मिळेपर्यंत राधाक्काकडे राहू. लोकांना काय कारण सांगायची ती तू ठरव. आम्हाला काही बी प्रॉब्लेम नाही. तू जे सांगशील ते आम्हाला मान्य असेल. पण आम्ही इथं राहावं असं तुला वाटत असेल तर माझ्या या छकुलीला आणि कविताला कुठला बी त्रास झालेला मला चालणार नाही. तुम्हासनी काय करायचं ना ते करा. पण कोणाच्या घरी जायची काही गरज नाही. इथंच राहावा. येडेस काय? राधा का अरे काय करायलास?
बिजू, एक लक्षात ठेव, काय बी झालं ना तरी सत्याची बाजू सोडायची नाही. सत्याच्या बाजूला आपलं माणूस असो किंवा मग नसो, दोघांनी बी सुखानं संसार करा. आणि कवे, अगं सासूबाईंचा राग कसा निघल त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कर. तू का अशी बघालीस? आया तू लई ग्रेट आहेस. मला तुझा अभिमान वाटतो. चल आता, तिकडे आपली तायडी वाट बघत असेल, निघतोय आम्ही. वय, काळजी घे. गरज नाही, त्यांची काळजी घ्यायला मी आहे. बेस्ट आहे. आता कसं बोललास? येतो. हा येतो ना. लय भारी. हा बस बस. नंदाताई जसं कोल्हापुरात असा एकदम मोठा सत्कार झाला तसं काही नाही करू शकणार आम्ही, पण हा आमच्या भुई गावाकडनं केलेला एक छोटासा आणि प्रेमळ सत्कार तुम्ही आपला गोड मानून घ्या. काय तुम्ही उभ्या कशा आहे? बसा 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 बसा. हा बस की तुम्ही पण बसा बसा. तुम्हाला माझ्या समस्येची कदर आहे हो. होय होय. पर तुमची सवत, तिने माझ्या सुने पुढं आणि पोरा पुढे माझा अपमान केलाय. त्या राधाक्कानं आणि त्या अस्मीनं माझ्यात आणि माझ्या पोरात फूट पाडली. आता काय बोलायचं, पण तुम्हाला सांगू का, त्या का नाही हायतच तशा. जरा दुसऱ्या कोणाचं काही चांगलं होतंय म्हणलं का नाही त्यांच्या पोटात लगेच दुखायला लागतंय. काय हो आता काय त्यासनी समजलंच आहे सगळं. आपण आणखीन बोलून कशाला तोंड घाण करायचं? काय होते ते बी आहेच म्हणा. तुम्हाला सांगते नंदाताई, आम्ही दोघांनी का नाही आता त्यांचा विषयच काढणं बंद केले. नकोच ते. हे सगळं असं झालं. अहो नंदाताई, तुम्हाला खोटं वाटेल पण राधीच्या अशा चित्र स्वभावामुळेच तिला मी सोडलंय. पण तुमच्यासारख्या निस्वार्थी समाजसेविकेचं तिनं असा अपमान करावा, हे जरा अतीच झाला. नाही तर काय. पण नंदाताई, मला तुमचं बी काही पटलं नाही. असं काय बोलाले? अहो ती राधाक्का आणि ती काल आलेली पोरगी अस्मी वाटेल तशा बोलल्या. आणि नंदाताईंनी नुसतं मुकाटाने ऐकून घेतलं. हे काय पटण्यासारखं आहे का सांगा मला? नंदाताईंचं मन मोठं आहे म्हणून त्यांनी माफ केलं असेल. हितच तर फावतंय त्या राधाक्काचं. बिचारी बाई, नवऱ्याने टाकलेली बाई, 3 पोरीसनी एकटी वाढवणारी बाई, म्हणून जो तो तिला लय मोठ्या मनानं माफ करायलाय. नाही कसं आहे, बाकीच्यासनी बोलत होती, त्यांचा अपमान करत होती, इतवर ठीक आहे. पण नंदाताईसनी ऐकून गेली, ते बी त्यांच्या स्वतःच्या घरात. बया, हे तर काय मला सहन होण्यासारखंच नाही बाई. नाही नाही, अजिबात नाही. नाही आणि कसे, इजूला आपण ओळखतोच की हो. म्हणजे इजू नंदाताईसनी उलट बोलेल असं कधी वाटलेलं नव्हतं. होय की? म्हणजे नाही की, म्हणजे असं उलट बोलेल असं कधी वाटलंच नव्हतं. हे जरा अतीच झालं. आणि आती तिथे माती होत्याच. त्या राधीनं तुमच्या घरातली किंमत कमी केली. बया, हा तर लयच मोठा अपमान झाला बाई. माझं तर घरच बळकावलं, माझं काय घेऊन बसलात. पण जर का आपण दोघी एक झालो तर या अपमानाचा बदला आपण घेऊ शकतोय. त्या राधीची पार वाट लावू शकतोय आपण. तिनं तुमच्या घरात येऊन तुमचा अपमान केला ना, आपण अख्ख्या गावापुढं तिचा अपमान करू. नाही म्हणजे जर तुम्ही ह्याला तयार असाल तर.
तयार आहे तू फक्त सांग काय करायचंय ते. सॉरी एकदम एक्साइट झाले ना. आमचा फोटो घ्या की फोटो पेटी बांधलेला घेऊ का? कसं घेणार? असं अंगाशी अजून एक पोत वेगळी अंगाशी मस्त पेपरात छापायला पाहिजे. आके आता उलट दिवस मोजायला सुरुवात कर.